नमस्कार मंडळी. झाले का गणपती विसर्जन वगैरे झाले? मी सांगितले त्याप्रमाणे केली का? पूजापत्री पाहिल्यात का? आवडल्या का तुम्हाला त्या गोष्टी? आणि आपल्या सगळ्यांनाच असं वाटत असतं की ह्या गणपतीच्या याच्यामध्ये काही त्रुटी व्हायला नको, तर माझ्याकडूनही नको आणि तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही मला कळवालच. तर अशी आपण तो आपल्याला खूप दाताच येतो आपला, तर त्याच्यापुढे आपण अगदी थिटे आहोत, पण तरीसुद्धा काहीतरी कृतज्ञता त्याच्याप्रती व्यक्त करावी असं म्हणून मी सांगते तुम्हाला. तुमच्याकडे आणि हो, तुमच्याकडचे गणपतीचे फोटोसुद्धा मला पाठवा, मला आवडेल बरं का बघायला. तर आज मी तुम्हाला याकरता एक छोटीशी प्रार्थना म्हणून दाखवणार आहे गणपतीच्या प्रती. ती आपण सर्वजण ऐकूया हां. आणि ती कृतज्ञताच मी जे हे आता पद म्हणून दाखवते अष्टक, हे माझ्या पदाचं नाही आणि माझ्या पदाचं काहीच नाही, पण तुम्ही जे लहानपणी किंवा ऐकवाच आहे माझ्या, तेच मी तुम्हाला सांगते आहे. पण तुम्हाला आवडेल असं वाटतं मला. बघा. आसही तुझी फार लागली, दे दयानिधे बुद्धी चांगली. देव तू नको दुष्ट वासना, तूच आवरी आमच्या मना. देह देऊनी तूच रक्षिसी, अन्न देऊनी तूच तारिसी. वावया सर्व सृष्टीला, शक्ती बाशी एक तुझला. सर्व शक्ती तू सर्व देह देऊनी. परत का असं होतं कोण असतं ह्याच्यातच बघून म्हणते सर. देव आसही तुझी फार लागली, दे दयानिधे बुद्धी चांगली. देव तू नको दुष्ट वासना, तूच आवरी आमच्या मना. देह देऊनी तूच रक्षिसी, अन्न देऊनी तूच तारिसी. बुद्धी देऊनी काम सांगसी, ज्ञान देऊनी तूच तारिसी. वावया सर्व सृष्टीला, शक्ती बाशी एक तुझला. सर्व शक्ती तू सर्व देखणा, कोण जाणितो तुझी या गुणा. माणसे आम्ही सर्व लेकरे, माय बाप तू अससी हे खरे. तुझी या कृपे वीण ईश्वरा, आसरा आम्हा नाही दुसरा. तूच आहेसी आमुची गती, देई आमते उत्तमामती. प्रार्थितो तुला जोडूनी करा, हे दयानिधे की कृपा करा. तर मग म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. आणि ही प्रेमाची हाक ऐकून तो पुढच्या वर्षी येण्याचे आपल्याला आश्वासन देतो.